5000 केसरीमध्ये आणि सुंदर असा गटपास केलेला आहे. वरप कांब्याचा बबल्या आणि मालक सुद्धा सोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा. माझं नाव प्रल्हाद भोईर. वरप कांबा इथे आम्ही राहतो. आपल्या बैलाने आज गटपास केला. ह्याच्या अगोदर पण गटपास केलता जेव्हा ओपनचा मैदान होता. सेमीला आपण 2 नंबरला उतरलो कारण की आपला बैल आतून पळून पण आम्ही बाहेरून टाकलेला. कडेला लागली थोडी गाडी. मग त्याच्या कारणाने आम्ही पब्लिकवर टाकला. पब्लिकला पळून पण आम्ही 2 नंबरला उतरलो. आम्ही सायकलीच्या मानकरी याच मैदानात आणि याच मैदानात परत आता गटपास झालो. बघा, खूप सुंदर कारण हा जो मैदान आहे तो लकी मैदान आहे. हा आणि लकी आणि बैलाला 3 फेऱ्याला पळायला पण आवडतो. याच्या अगोदर म्हणजे एक मैदान झालं आता बोनिवलीला. कारण की सध्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात खऱ्याचा खेळ नाही झाला. बरोबर. बैल आमचा इतका पळतो, शर्यती कोणी पण खेळा पण खऱ्याने खेळा. काही म्हणजे काय असतं ते करू नका. नंदी येतो, महादेवाचा नंदी आहे, त्याला तुम्ही काय करू नका. तुम्हाला शर्यती खेळायच्यात, काय खेळायचं तुम्ही खऱ्याने खेळा. पण असा बैलाला कुठं काही करू नका. कारण की आज बैलाने परत सिद्ध करून दाखवला, मी अजून काही संपलेलो नाही, आणि संपणार संपणारही नाही. बैलाने आज म्हणजे त्या दिवशी आमच्या खरंच डोळ्यात पाणी आलं. कधीच बैल आमचा कमी नव्हता झाला. पण त्या दिवशी बैल म्हणजे एकदम असा ना मधनं एकदम हे झाला. पण बैलाने सिद्ध करून दाखवलं, मी संपलो नाही. तुम्ही खचू नका. मी आम्ही खचणार पण नाही. बैल जोपर्यंत आम्ही आहे ना, तोपर्यंत किती किती पण संकट येऊ दे, आम्ही त्याला सामोरे जाण्याची ताकद आहे आमच्यात आणि त्याच्यात पण तेवढी ताकद आहे. त्याने आज दाखवलं. वासराला घेऊन बैल पळाला, पण त्यांनी दाखवलं, जिद्द होती त्याच्या मनात, का तुम्ही खचू नका, मी आहे. बघा मित्रांनो, आज आत्मविश्वास बघू शकता. कारण बैल जर एका आपल्यासाठी जर झटतोय तर मालक सुद्धा त्याच्यावर प्रेम करतोय. पण कुठेतरी दादा जो जादूटोणा लिंबूटोण्याचा जो केला आहे तो 100% होतो का? होतो 100%. कारण की आम्ही अनुभव घेतला. बैल घरातनं निघताना जर बैलाला आम्हाला काही वाटलं असतं, ताप, थंडी किंवा काहीतरी वाटलं असतं, तर आम्ही बैल नेला नसता. बरोबर. बैल आम्ही बिनजोडची गाडी खेळलो. पण कुठेतरी नाही झाल्या पाहिजेत या गोष्टी. कुठेतरी थांबल्या पाहिजेत. थांबल्या पाहिजेत. काय महादेवाचा नंदी आज आपण पैशासाठी या गोष्टी नका करू. खेळासाठी खेळ केला. खेळासाठी तुम्ही खेळ केला, पैशासाठी नका खेळू. का तर 10 आणि 15,000 ना 20,000साठी तुम्ही जर ह्या गोष्टी बैलांवर जर काय करत असाल, ते योग्य नाही. कुठं ना कुठं तुम्हाला फेडणं आहे. भले XYZ किंवा त्यांनी नसेल केला, बोनिवलीच्या अड्ड्यात म्हणजे आमची शर्यत झाली, त्यांनी नसेल किंवा इतर शर्ती झाल्या असेल, कोणी काय केलं असेल किंवा त्याची इच्छा नसेल समजा पाळण्याची. पण या गोष्टी नका करू. म्हणजे कोणाला आपण दोष नाही देत, का यांनीच केलं आणि त्यांनीच. कोणाला आपल्याला दोष द्यायचा नाही. नाही, बरोबर. महादेवाचा नंदी आहे, तो त्याचा काम तो करून दाखवणार. बरोबर. प्रेमापोटी आणि संयमाचा खेळ केला. संयमाचा खेळ केला. काय नाही, 4 पायाचा माल आहे. आज आम्ही हारणार आहे, उद्या तुम्ही जिंकणार आहेत किंवा आम्ही हारणार आहेत, परत उद्या आम्ही जिंकणारच आहेत. बरोबर. कधी ना कधी. पण आज बैलाने दाखवला, का मी आहे. तुम्ही खचून जाऊ नका. कारण की त्या दिवशी आम्हाला म्हणजे एकदम वाईट वाटलं, की बैल आपला इतका पळणारा बैल अचानक असा काय झाला. कुठेतरी त्याला पण थोडीफार दुखापत होत असेल. त्याच्यामुळे तो हे झाला. पण आम्ही त्याची काळजी घेऊन त्याला जसं होतं तसं रुटीनला हे करून मग आज आज वासराला घेऊन जर बैल गटपास होत असेल, तर कुठेतरी हे वाटतं ना आम्हाला, खंत वाटतं, की त्या दिवशी का असं झालं? बरोबर. खूप दादांनी सांगितलं आणि हे कुठेतरी शर्यत क्षेत्रात थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे. बघा दादा खूप चांगलं सांगितलं. दादा आज कोण पायरा होता? आज आम्हाला डोंबिवलीचा काय बैलाचं नाव होतं? सिम्बा. डोंबिवलीचा पायरा होता, वासरू होता. त्यांना आपण शब्द दिलेला आणि आम्हाला इथं या मैदानाला पळण्यासाठी चांगले बैलांचे फोन आले ते वासरांचे. पण आता आपण एकाला शब्द दिलाय, तर परत हे नाही करू शकत. का बोलता आम्ही चिठ्ठी टाकतो, हे करतो, ते करतो. पण त्यांनी आम्हाला शब्द दिला, का आम्ही बैल पाहिजे. एका शब्दावर आम्ही त्यांना बैल दिला. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगितलं. कारण आज शर्यत क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत आहे. शब्दाला किंमत आहे. बरोबर. कारण की आम्ही आताच बोनिवलीला एक नामांकित बैल पळतो कर्जतचा. नाव नाही घेणार. त्यांना वासरासाठी आम्ही बैल दिला. ते बोलले, "आम्ही तुम्हाला पुढच्या मैदानात बैल देतो." बरोबर. पण त्यांनी आमचे फोन बंद केले. म्हणजे तुम्ही तुमचा फायदा बघता. कुठेतरी आमच्या गरिबाचा बैल वरती जावा म्हणून आम्ही तुमच्या वासराला बैल दिला. तुम्ही पण आम्हाला बैल द्यायला पाहिजे ना. 100% द्यायलाच पाहिजे. द्यायला पाहिजे ना. आम्ही त्यांना म्हणजे लय मागे लागलेले. आपण कोणता न विचार करता म्हणजे आपला बैल म्हणजे फॉर्ममध्ये होता, तरी पण आम्ही बैल दिला.
आणि त्यांनी एका शब्दावर आम्हाला बैल द्यायला पाहिजे ना, नाही दिला म्हणजे हे कुठेतरी आपल्या इथं फायदा बघतात माणूस. फायदा नका बघू. तुम्हाला आम्ही बैल दिला ना, तुम्ही आम्हाला एक शर्तीला का नाही, द्या बैल. बरोबर. खूप चांगलं दादाने सांगितलं. कारण ह्या क्षेत्रात पैऱ्यामध्ये खूप फसवाफसवी होते. फसवा-फसवी म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, वासराला बैल मागितला आम्ही दिला. तुम्ही काय बोलले पुढच्या मैदानात आम्ही तुम्हाला बैल देऊ. तुमच्या वासराला जर आम्ही बैल देत असेल, तर तुम्ही आम्हाला एक शर्तीला तर बैल द्या. द्यायलाच पाहिजे. बरोबर. बघा, खूप चांगलं सांगितलं दादाने सांगितलं. कारण येणाऱ्या काळामध्ये जो महादेवाचा नंदी आहे, तो संघर्ष करून पुन्हा जर उभा राहतोय, तर नक्कीच त्याला बैल द्यायला पाहिजे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. दादा, आजचा जो नियोजन आहे स्वर्गवासी भारत 5000 केसरी, कसं वाटतंय नियोजन? नाही नियोजन खूप छान आहे. कारण की असे मैदानं व्हायला पाहिजेत. अ, आम्ही म्हणजे इथं 3 वेळेला गटपास झालोय. लगातार इथं मैदानं झालेत ना 3 वेळेला गटपास झालोय. म्हणजे अशी मैदान आता आपण जर खर्च करून घाटावर जाणं, हे आपल्यामध्ये म्हणजे छोटा गाडा मालकाला योग्य नाही. बरोबर. आता कसे आता आपल्या इकडूनचे म्हणजे गावठी बैलं झाले, कुठेतरी उजेडात येतात. घाटावरून बैलं येतात इथे. म्हणजे कसं आहे, चांगली-चांगली बैलं उजेडात यायला लागली, आपल्या इकडूनची पण. या गोष्टी आता आता एकविरीला पण मैदान आहे, की आपल्या एवढा लांब नाही. पण कसा खर्च आहे, जाण्या-येण्याचा. तर इथल्या इथं माणसांना जवळ आहे, तर सर्वांनी यायला पाहिजे. बघा, खूप चांगलं सांगितलं. दादा, आता पुन्हा एक मुंबईमध्ये 2 मैदानं पडतात. एक म्हणजे आपलं 22 तारखेचं पुढच्या महिन्यामध्ये मैब्या शहापूरमध्ये एक मैदान पडलेलं आहे 22 तारखेला. तिथे दिसेल का नंदी? 100% दिसेल. कारण की आपल्या जवळ मैदान आहे ते पळवूच आपण. आपल्या बैलावर कॉन्फिडन्स आहे का बैल राहील आपला. आज पण छोट्या लहान वासराला घेऊन गटपास झाला. हीच कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे का आपला बैल राहतो. आता बघू एकविरीचं नियोजन चालू आहे. त्याच्यानंतर परत आता इथं शहापूरला मैदान आहे. करू आपण. कारण की हे पण मैदान ठेवतात म्हणजे आता किती दिवस त्यांना मेहनत करायला लागते. मैदान ठेवतात. लोकांना वाटतो की पैशाचा खेळ पण मेहनत किती आहे? बरोबर. मेहनत भरपूर आहे. आता ते उन्हामध्ये राबतात आहे. एवढे गोष्टी ठीक आहे. प्रत्येकजण ठेवतो. थोडाफार पोरं-बिरं असतात त्यांना चहा-पाणी थोडाफार खर्च आहे. प्रत्येकजण ठेवतो. आता त्यांनी मेहनत किती केली असेल आज 4-5 दिवसापासून मी म्हणजे मुलाखती बघतो. त्यांची मेहनत पाण्यापासून, रोलिंगपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत आहेत. फक्त गाडा मालकांनी लवकरात लवकर येऊन फटाफट शर्ती झाल्या ना, बिनजोडला पण आता उन्हाचं तापमान वाढलंय. तर आता आपण इथं आज किती वाजता आलो? 9 वाजता. बरोबर. घरातून निघालो 7 वाजता. जर असंच जर बिनजोडला पण झाला, तर कुठेतरी शर्यती 200 पेक्षा 300 होतील. बरोबर. 1 वाजता आपण जातो. 1 वाजता जातो, गाडी जमते आपली, जमलेली गाडी आपण असेल ती सुटते 5 वाजता. तर हेच जर 7 वाजता गेलो, तर 1 वाजता गाडी सुटली, तुम्ही घरी जायला मोकळे. मोकळे. 100%. बघा, दादांनी खूप चांगलं सांगितलंय. बिनजोडमध्ये सुद्धा सकाळीच मैदान सुरू झालं पाहिजे आणि गाडा मालकाने येऊन त्याचा आनंद घ्यायला पाहिजे आणि असंच जर शर्यत चालू राहिलं, तर कुठेतरी मुंबईमध्ये सुद्धा एक टॉपचं शर्यत बघायला मिळेल. नाही सध्या तर टॉपचा आता चालूच आहे. टॉपचा खेळ चालू आहे. आता ड्रायव्हर लोकांना पण आता मी स्वतः ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर लोकांना पण हेल्मेट आले, सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे सगळं सेफ्टी. सेफ्टी. आपली ठाणा रायगड कमिटी जिथून ही म्हणजे बनली तिथून एकदम म्हणजे भांडणं नाही, टणणं नाही. जो भांडणं करेल त्याला डायरेक्ट 3 महिन्यासाठी बॅन आहे. बरोबर. एकदम म्हणजे एकदम चांगली गोष्ट आहे ना, कोण आता भांडणं-बिंडणं करत नाही. फक्त एवढंच राहिलंय का थोडा टायमिंग आणि गाड्या जास्त म्हणजे आता बैलगाड्या क्षेत्र हे खूप उंचावर चाललंय. आता माणसं जास्त पोरं आता जास्त क्रिकेटवर लक्ष नाही, पण बैलांवर जास्त लक्ष झालंय आता. माणसांनी लवकरात लवकर जाऊन शर्यती कशा होतील, ते प्रयत्न करतो. आपण बंदीमध्ये 5ला उठून जायचो. बरोबर. 5ला उठून जायचो, 9ला घरी. शर्यती करून 9ला घरी, 10ला, 11ला घरी. मग तसंच जर लवकर शर्यती चालू झाल्या ना, तर कम से कम 300 तरी गाड्या कशा पण होतील. बघा, खूप छान दादांनी सांगितलं. कारण ठाणा, रायगड, पालघर, मुरबाड, शहापूर, कर्जत खूप सुंदर अशी आपली कमिटी आहे आणि कमिटीचं नाव आज महाराष्ट्रामध्ये लौकिक होतंय. कारण आज बघा एवढे दिवस खूप सुंदर असं क्षेत्र चालू आहे आणि टॉपचं नियोजन होत चाललंय आणि प्रेक्षकांना आनंदसुद्धा घेता येतोय. दादा, जाता अजून एक प्रश्न. आज ज्यांनी तुम्हाला पैऱ्याला नकार दिला, त्यांना आज बैल इतिहास करून दाखवेल का? इतिहास म्हणजे गटालाच आम्ही दाखवला. बरोबर. ज्यांनी आम्हाला बैल दिला नव्हता ना, त्याला गटालाच दाखवलं आम्ही आज. हे बघा. काय आहे? बघा मित्रांनो, कोणालाही कमी समजू नका. कमी नका समजू. अ, काय आज 8 पायाचा माल आहे.
कधी कोण जिंकल त्याचा भरोसा नाही. बरोबर. प्रत्येकाला बैल द्या. आज आम्ही छोट्या-छोट्या, लहान-लहान वासरांना पण देतो. जे आपल्याला वाटतात का बाबा ह्याचा बैल चांगला पळतो, तर आम्ही स्वतःहून मागतो बैल. स्वतःहून मागतो. बघा खूप सुंदर दादा सांगितलं. दादा आता आपल्या मुंबईमध्ये येवून जोडी पळते भुंगा आणि सैराट. खूप सुंदर अशी गाडी पळते, मिळून पळते आणि उत्तम असा जॉकीसुद्धा आपला कुणाल ड्रायव्हर पष्टे. काय सांगाल जोडीबद्दल? जोडीबद्दल म्हणजे भुंगा आणि सैराट. भुंगा जिथून घेतलाय ना, तिथून मी सोबत आहे दादांच्या आणि पकडणारा, धरणारा, करणारा मीच आहे. भुंगाला म्हणजे जेव्हापासून मी लहान होता तेव्हापासून सोबतच आहे आणि म्हणजे असं नाही का भुंगा आला तिथून. जेव्हा बाबा होते आमचे, तात्या तात्या होते तेव्हापासून सोबत आहे आम्ही. आणि जेव्हा जपान पळायचा आमचा, आता देवा पळायचा, त्याच्यानंतर आता तेजा आहे. कधी-कधी स्वतःहून दादा मला तेजाची गाडी पण हाकलायला देतात. म्हणजे दादांचं एवढं प्रेम आहे आमच्यावर. नायरा ग्रुप झाले, कधी पण दादा बाईटमध्ये बोलतात नायरा ग्रुपवर. दादांचं म्हणजे प्रेम आहे आमच्यावर. भुंगा म्हणजे नाद नाही करायचा भुंगाचा. बघा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भुंगा A1 जोडीमध्ये तर आहेच आणि येणाऱ्या सीझनमध्ये एक टॉपचंच अजून मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथचं नाव पुढे नेण्यात नेईल. नाव म्हणजे मालकाची नीतिमत्ता साफ आहे. बरोबर. मालक कधी आता एवढ्या शर्यती झाल्या, पण कधी पण आम्ही म्हणजे पोरं असतो सगळ्यांना सांगतो कोणाला हिणवायचं नाही. कारण की कधीतरी म्हणजे 8 पायाचा मालक कधीतरी आपल्याला हार आहे, कधीतरी जीत आहे. प्रत्येकाने म्हणजे दादा कधीच कोणाला हिणवत नाही, काय नाही. पण दादाला कोण हिणवल, तर मग दादाचं हां, नाही दादाचं दादा काम करतात. पण हिणवा-हिणवी नाही. आता एवढ्या शर्यती झाल्या, दादा कधीच कोणाला हिणवत नाही, काय नाही, काय नाही. कारण की गुलाल टाकला आपला, झाला लगेच बैल जाग्यावर. परत दुसऱ्या शर्यतीत तयारी चालू असते, पण शर्यती होत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही पण थांबतो. पण दादांचं काम एकदम म्हणजे सुरळीत असतं. बघा आज कुठेतरी मैदानामध्ये सुद्धा भुंगा नाहीये कारण भुंगा घाटावर गेलेला आहे. तरी पण बरेचसे प्रेक्षक वर्ग मिस करतायत. काय सांगाल? भुंगा नाही, पण भुंगाची जागा चालवायला आपला तेजा होता. तेजा आणि आपण झाला आता नवीन खरेदी पण आहे. ती गटपात झाली पण नॉर्मल काय पाय वगैरे असेल थोडं लॉबीला. नॉर्मल म्हणजे खुल्या गटपास होऊन नॉर्मल पाय गेला वाटतं इकडे-तिकडं. त्याच्यामुळं जरा लॉबी झाली गाडी. मग बाद दिली. मग तसेच दादा इथनं सुरेंदर दादा होते. ते इथनं परत आता तिकडे गेलेत. भुंगा पळायला गेलाय तिकडे. बघा खूप सुंदर असं दादांनी सांगितलं. आणि आज अखंड महाराष्ट्राचं प्रेमसुद्धा भुंगा आणि सैराट A1 जोडीवर दिसतोय. दादा तुमची ओळख सांगा. तुम्ही सुद्धा उत्तम जॉकी आहेत. काय सांगाल? शर्यत क्षेत्रात जॉकी बनणं म्हणजे एक काय बोलतात ना छातीवर दगड ठेवून गाड्यावर बसणं. छातीवर दगड ठेवूनच बसायला लागतो. कारण की कुठली गाडी कशी येईल, काय येईल आज मी बसलो नाही. थोडा गाडी हाकलताना हाताला थोडा लागलेला. त्याच्यामुळे मी बसलो नाही. आपले संजय ड्रायव्हर होते डोक्याचे म्हणजे घरातलेच ड्रायव्हर आहेत. त्यांना ते बसले. गटपात झाला. बघा, सुंदर असे गटपात झाले आणि आज तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतोय आणि आज तुमचा जो वरप फॅन्स क्लब आहे त्यांना सुद्धा येणाऱ्या नियोजनासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. असेच गरीब गाडा मालकाला तुम्ही पुढे नेत राहाल. असेच तुमचा पण चॅनलला सबस्क्राईब वाढू द्या. असेच तुमचं पण नाव होऊ द्या. हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. खूप चांगला दादा सांगितलंय. कारण तुम्ही गाडा मालक जेव्हा आम्हाला सपोर्ट करता, तेव्हा आम्हाला सुद्धा उत्साह येतोय आणि आम्हाला सुद्धा कुठेतरी त्यांचा इतिहास दाखवायला महाराष्ट्राला मजा वाटते. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.